जय शिवराय सर्वांना. जर एखादा व्यक्ती एखाद्या जातीत किंवा धर्मात जन्माला आला तर हा त्याचा गुन्हा आहे का? हा निव्वळ एक कोइन्सिडंट आहे. पण तो एका विशिष्ट जातीत किंवा धर्मात जन्माला आला म्हणून आपण त्याचा द्वेष करावा, हे आपल्याला नैतिक मूल्ये सांगतात का? पण काही अंधभक्त मी या जातीत आणि या धर्मात जन्माला आलो म्हणून मी या पार्टीला सपोर्ट करतो आणि या विशिष्ट धर्माचा द्वेष करतो, हे असं म्हणून द्वेष पसरत असतील आणि गर्व करत असतील तर त्यांच्या इतके मानसिक दिवाळखोर या भारतात कुणीच नाही. तुम्ही एका पर्टिक्युलर राजकीय पक्षाचा सपोर्ट करताय हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण जे तुमच्या हक्काची लढाई लढतायत, जे लोकशाहीच्या मार्गाने लढतायत, तुम्ही त्यांना देशविरोधी म्हणतात, हे कितपत योग्य आहे? जर एखादा व्यक्ती धर्माने मुस्लिम आहे मात्र तो लोकशाहीने चाललेल्या आंदोलनामध्ये अन्नदानाचे काम करत आहे, तर तो जातीने आणि धर्माने मुस्लिम असल्यामुळे त्याला जर हे सरकार त्रास देत असेल आणि त्याला देशविरोधी म्हणत असेल तर आपण कसं म्हणू की हे सरकार धर्मनिरपेक्ष आहे किंवा हे सरकार लोकशाहीने चालणारे आहे? या सरकारने लोकशाहीच्या चिंधड्या उडवलेल्या आहेत ते तर आपल्याला माहीतच आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानणारी मीडिया, मेनस्ट्रीम मीडिया, ही यांनी पूर्णपणे विकत घेतलेली आहे. देशात चालणाऱ्या समस्याविषयी बोलण्याऐवजी हे सरकारला डिफेंड करतात. देशातील एज्युकेशन सिस्टीमचा तर पूर्ण धिंगाणा वाजला आहे. देशातील 92,000 सरकारी शाळा बंद झालेल्या आहेत. हे सरकार खरं तर अंधश्रद्धेला खूप प्रोत्साहन देतं आणि ज्या आपल्याला संविधानाने वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचा सल्ला दिलेला आहे किंवा आपल्याला संविधान वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवायचा जो सल्ला देतं ते हे सरकार पूर्णपणे नष्ट करत चाललेलं आहे. देशात असाक्षरता वाढली की मानसिक गुलामगिरी खूप लवकर वाढते. संविधान आपल्याला सांगतं की वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवा, मात्र हे आपल्याला सांगतात की गोमूत्र पिल्याने आणि शेण खाल्याने पुण्य होतं. खरं तर असाक्षरता वाढली तर माणसांना खूप लवकर मानसिक गुलाम करता येतं. मानसिक गुलामगिरी वाढली तर यांना प्रश्न विचारणारे कोणीच राहणार नाही. तर मग हे अदानी आणि अंबानीसारख्या उद्योजकांच्या घशात हा देश घालायला मोकळे. कोणी कोणत्याही जातीला, धर्माला आणि राजकीय पक्षाला सपोर्ट करो हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आम्ही नेहमीच देशाला आणि संविधानाला सपोर्ट करू. जय शिवराय.